चला रेडी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ताई माई अक्का ताई, तुम्ही जाऊ नका कुठं फिरायला, या की नाटक बघायला. हा या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला. अहो नेहमी कसली तुमची घाई, तुम्ही शॉपिंग मध्ये बिझी राही. अहो शॉपिंग ठेवून बाजूला, हा या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला. अहो नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही श्री शाहू मंदिर महाविद्यालयाचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सादर करत आहोत एक पथनाट्य. हो हो पथनाट्य. आणि पथनाट्याचा विषय आहे रोड सेफ्टी. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो गाड़ी भगा रहा था, मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो गाड़ी भगा रहा था, मैं तो रस्ते से जा रहा था, गाड़ी भगा रहा था, सिग्नल में तोड़ रहा था, मुझे खड्डा दिखा दो मैं गिर गया, मुझे खड्डा दिखा दो मैं गिर गया. साईडला टाक, रोडच्या साईडला बघतात जास्त. हो एवढं कोण लक्ष पण देणार नाहीये. आपल्याला फक्त बिल पासिंगची मतलब आहे. एवढा मोठा रस्ता राहिला, इथं सगळं टाकलं कसा व्हायचा मग? एकदा सांगा त्यांना जरा. अरे तुला सांगितलं ना मध्ये टाकलं. झालाय कसा रस्ता आता? हो झाले, आता फक्त बिल पासिंग बाकी आहे आपली. बिल पासिंगला काय आपलेच माणसं होतंय बिल पास सगळं काय नाही. हो ना. चला. 6 महिन्यांनी बघा या रोडची अवस्था. कॉलेज जायला उशीर व्हायला जस्ट कुठे गेले यार, मस्त लवकर बसला. खड्डा खड्डा. बघा, कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या या भ्रष्टाचारी कामामुळे आज यांचा ऍक्सिडेंट झाला. यात चूक कोणाची? बरोबर आहे. जेवढी चूक सामान्य नागरिकाची आहे तेवढीच चूक त्या भ्रष्टाचारी नेत्याची आहे आणि त्या भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरची आहे. नेत्यांनी कॉन्ट्रॅक्ट देताना चांगल्या आणि चांगलं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट द्यावेत. आता मी अरे भाई एक नंबर काय सांगू तुम्हाला. चला आता घरी जायला उशीर होतो. चला घरी जायचं. कसं जायचं घरी? गाडीवर आपल्या. गाडी? अरे राव, आपल्या गाडीचीच हे कुठे आहे? अरे चावी कुठे? गाडीलाच आहे. चलो काय बोलतो तुझ्या तोंडाला? काय लाज बीज आहे का नाही? चालू चालू. बोललो होतो एवढी पिऊ नको. तू काय तू पिला का? चालू कर. बसला का? कुठं जायचं? घरी. अरे थांब थांब थांब. अरे थांब. अरे कशी गाडी चालवतोय? सिग्नल दिसत का नाही तुला? हेल्मेट कुठे? आमलेट आत्ताच घालले. हा भारी होतं. टेस्टी होते एकदम. एक नंबर. अरे आमलेट नाही, हेल्मेट. हा डोक्यात घालायचं पातीले. हा ते तसलं काय नाही बाबा माझ्याकडे. लायसन दाखवतो तुमचं. लायसन्स नाहीये माझ्याकडे. गाडी कोणाची आहे? त्याच्या पप्पाची आहे. माझ्या पप्पाची. एवढं घालतोय तू? दारू पिलाय का रे? चहा पिलाय मस्त. त्यांचं चालन करे घे साईडला. थांबा थांबा. काय? पैसे घ्या सोडून दे. 500 काय 500? रिश्वत नाही घेत आम्ही. रिश्वत नाही पैसे घेते. यांना चौकीत चाललं की. ड्रिंक करून गाडी चालवणे म्हणजेच फक्त स्वतःच्या नाही तर इतरांच्या जीवाशी खेळणे आहे. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजेच मृत्यूला आमंत्रण देणे. ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये 10,000 पर्यंत दंड आणि 6 महिने कारावास होऊ शकतो. विदाउट लायसन्स गाडी चालवल्यास 5,000 पर्यंत दंड आणि गाडी जप्त होऊ शकते. कॉलेजला जायला
उशिरा व्हायला कॉलेजला जायला उशिरा व्हायला बघतोय ट्रॅफिक वाला वाट माझी बघतोय ट्रॅफिक वाला बघतोय ट्रॅफिक वाला वाट माझी बघतोय ट्रॅफिक वाला हे चला रील काढूया. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हे मुलांना काय चाललंय तुमचं इथं? रील काढतोय. ही काय रील काढायची जागा आहे का? अहो सिग्नल थांबलाय म्हणून रील काढतोय. झेब्रा क्रॉसिंग ही रोड क्रॉस करण्यासाठी असती ना की तुमची रील काढण्यासाठी, समजलं का? हो सॉरी. जसं की मित्रांनो आपण बघितलं झेब्रा क्रॉसिंग हे रस्ता क्रॉस करण्यासाठी असते, तुमची रील्स काढण्यासाठी नाही. आणि झेब्रा क्रॉसिंग वर कोणी गैरवर्तन करताना आढळलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण होऊ शकते. लाल आणि पिवळा आणि हिरवा सिग्नल पाळा. लाल आणि पिवळा आणि हिरवा सिग्नल पाळा लाल आणि पिवळा आणि हिरवा सिग्नल पाळा. लाल आणि पिवळा आणि हिरवा सिग्नल पाळा नियमांचं पालन करा तुम्ही रोड सेफ्टी करा नियमांचं पालन करा तुम्ही रोड सेफ्टी करा नियम पाळून अपघात टाळा. नियम पाळून अपघात टाळा नियम पाळून अपघात टाळा. नियम पाळून अपघात टाळा तुम्ही नियमांचं पालन करा तुम्ही रोड सेफ्टी करा नियमांचं पालन करा तुम्ही रोड सेफ्टी करा ताई डब्बा दे लवकर, उशीर होतो ऑफिसला हे जायला. काय डब्बा आणि हेल्मेट सावकाश जा. हो हे धर बॅग बाळा. अगं ताई माझा डब्बा दे लवकर मला उशीर होतोय. हे काय डब्बा आणि हेल्मेट. अगं हेल्मेट नको माझी केस विस्कटते तिथं जवळच तर जायचं. आजकालची मुलं पण जाऊ दे ऐकतच नाही. ताई. अरे आता सिग्नल पण लागला अजून किती वेळ लागणार मला उशीर होतोय. अरे सिग्नल लागले थोडं थांबून जातो सावकाश. घाई करून काय फायदा उगत. सेफली जायचंय मला. जाऊ दे हा एक सिग्नल न पाळल्याने काय होणार आहे. तो नाही. दादा दादा उठ ना. दादा दादा उठ ना. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक रूल्स पाळल्यामुळे एका मुलाने स्वतःचा जीव गमावला आणि एका आईने त्याचा मुलगा आणि एका बहिणीने तिचा भाऊ. म्हणून ट्रॅफिक रूल्स फॉलो केले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नाही तर घरच्यांचा विचार करून घरी सेफ्टी पोहोचले पाहिजे. धन्यवाद. अरे आपला रस्ता आपली जबाबदारी अति घाई